नमस्कार मंडळी. पहिल्याच फोटोवरून तुम्हाला कळलं असेल की आजचा मसाला कसला आहे. बरोबर ओळखलं. आज आपण दाबेलीचा मसाला करूया. अगदी सोप्या पद्धतीने होतो हा. गॅसची फ्लेम मंद आहे आणि त्याच्यावर आपण एक कढई ठेवली आहे. तेल वगैरे काही घालायचं नाही आहे. 3 टेबलस्पून धणे, 2 टेबलस्पून बडीशेप, 1 टेबलस्पून जिरं घातलं आहे. जवळजवळ 20 या काळी मिरी आहेत आणि 10 लवंगा आहेत. 2 इंच दालचिनी त्याचेही तुकडे करून घेतलेत आणि 5 हिरव्या वेलच्या घातल्यात. 2 ते 3 मिनटं हे मंद गॅसवर परतलं की त्यामध्ये लिंबा एवढी चिंच आणि 2 तमालपत्र तेही असे बारीक करून घेतले आणि हे सगळं व्यवस्थित भाजलं जाण्यासाठी 1 टेबलस्पून एवढं मीठ घातले. 4 ते 5 मिनटं आपल्याला भाजून झाली आहेत आणि हे थोडं क्रिस्पी झालं आहे. यामध्ये अर्धा कप सुकं खोबरं घालायचं आहे आणि आता तर अगदी मंद गॅस ठेवायचं आहे, नाहीतर खोबरं जळू शकतं. सगळे जिन्नस बघा आता हळूहळू मस्त क्रिस्पी झाले आहेत आणि ह्याचा कलरही चेंज झालेला आहे. याला आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचं आहे आणि मग मी हे का मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे. यामध्ये आता सुके मसाले घातलेत. 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे साखर, 1 चमचा सुंठ पावडर आणि 1 चमचा आपलं काळं मीठ. आता हे मिक्सरला थोडं फिरवून घ्यायचं आहे. यामध्ये चिमूटभर एवढं सिट्रिक ॲसिड घालायचं आणि पुन्हा एकदा फिरवून घेतलं आहे. यामुळे ना हे प्रिझर्वेशनचं कामही करतं आणि ह्याची छान आंबट गोड अशी चवही येते. आता आपल्याला हे पूर्ण गार करून एका काचेच्या भांड्यात भरून ठेवायचं आहे. जेव्हा तुम्हाला दाबेली खाण्याचं मन होईल ना, तेव्हा हा मसाला यूज करा. खूप छान होते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दाबेलीही करूया. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.